नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। एसएससी जीडी भरती ग्राउंड 2024 महाराष्ट्र। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या 28 सप्टेंबरला जे एसएससी जीडीचा ग्राउंड झालं या 6 सेंटरमध्ये, तर पहा नागपूर सेंटर सीआरपीएफ मध्ये, त्याचबरोबर जे आहे नागपूर सेंटर सीआरपीएफचं जे ग्राउंड आहे दोन राऊंड त्या ठिकाणी मारावं लागतं असं ग्राउंड आहे त्या ठिकाणचा। त्याचबरोबर पुणे तळेगावला सुद्धा ग्राउंड झाला 28 सप्टेंबरला। त्याचबरोबर मुंबई सीआयएसएफ सेंटरला सुद्धा एसएससी जीडीचा ग्राउंड झाला 28 सप्टेंबरला। त्याचबरोबर लातूर सेंटरला सुद्धा ग्राउंड झालं, त्याचबरोबर रायगड सेंटरला सुद्धा ग्राउंड झाला आणि नाशिक सेंटरला सुद्धा ग्राउंड झालं। तर 28 सप्टेंबरला जे एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे झाला आणि मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला करायच्या नाही आहे, ठीक आहे। त्याचबरोबर डॉक्युमेंटमध्ये किती मुलं या ठिकाणी कटत आहे, त्याचबरोबर रनिंगमध्ये किती मुलं या ठिकाणी कटत आहे, रनिंग मारायच्या वेळेस कोणकोणते मुलं चुका करत आहे, त्याचबरोबर जे हाईटमध्ये किती मुलं बाहेर होत आहे, छातीमध्ये किती मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे, त्याचबरोबर 5 किलोमीटर रनिंगमध्ये किती मुलं या ठिकाणी कटत आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला किती मुलं कटत आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे 28 सप्टेंबरला एसएससी जीडी भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे झाला महाराष्ट्रातील या 6 सेंटरमध्ये। तर 6 सेंटरची माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला जे या ठिकाणी नागपूर सेंटर बद्दल सांगतो। नागपूर सेंटरला सर्वात अगोदर तुम्हाला हे सांगायचे सर्वात अगोदर जे एसएससी जीडीची जी प्रोसेस सुरुवात होत आहे, तर ह्या 6 सेंटरमध्ये सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी सकाळी गेटच्या अंदर घेतलं जात आहे आणि गेटच्या अंदर विद्यार्थ्यांना सेंटरच्या अंदर गेटच्या अंदर घेतल्यानंतर त्या ठिकाणी आधार कार्ड आणि हॉल तिकीट ते चेक करत आहे आणि हे झाल्यानंतर मुलांना फक्त सर्वात अगोदर बसून ठेवत आहे। त्या ठिकाणी बसून ठेवल्यानंतर त्यांना काय करत आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुलांना रांगेमध्ये बसवत आहे एका खोलीमध्ये आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बसवल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, तुमच्याजवळ जेवढी पण फाईल असेल तर ते संपूर्ण फाईल तुम्ही न्या आणि सोबत तुम्हाला जे 10वी 12वीचं मार्कशीट न्यायचं आहे, 10वीचं मार्कशीट 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर टीसी सुद्धा तुम्हाला न्यायचे आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी टीसी नसेल तर बोनाफाईड न्या, आधार कार्ड सुद्धा तुम्हाला न्यायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचं आहे, डोमिसाइल तुम्हाला न्यायचं आहे आणि सेंट्रल कास्ट असेल तर ते सुद्धा तुम्ही न्या, सेंट्रल कास्ट। त्याचबरोबर ईडब्ल्यूएस आले असेल तर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल वाले असेल तर नॉन क्रिमिनल तुम्हाला न्यावे लागणार आहे आणि 30 फोटो तुम्ही न्या। तर एवढे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही न्या। माझ्यापासून एखादं सुटलं असेल तरी सुद्धा संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही सोबत न्या, जेणेकरून काही त्या ठिकाणी तुम्हाला अडचण आली नाही पाहिजे। तर संपूर्ण फाईल तुम्ही सोबत त्या ठिकाणी घेऊन जा, जेणेकरून काही अडचण त्या ठिकाणी येणार नाही, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं विद्यार्थी मित्रांनो की आणि झेरॉक्स सुद्धा तुम्ही न्या, प्रत्येकाचे 2-2। तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रांगेने त्या ठिकाणी पाठवताय आणि रांगेने त्या ठिकाणी काय होतं सर्वात अगोदर उंची ते घेत आहे। तर उंचीमध्ये जे भरपूर मुलं ते काढत आहे, छातीमध्ये सुद्धा मुलं काढत आहे काही। तर उंची आणि छाती सर्वात अगोदर घेते, सर्वात अगोदर उंची घेते, उंची घेतल्यावर छाती घेते, ठीक आहे। आणि छाती झाल्यावर मग 5 किलोमीटर रनिंगसाठी ते नेते, ठीक आहे। तर अशी जे प्रोसेस या ठिकाणी एसएससी जीडीची चालू आहे 6 सेंटरमध्ये। तर नागपूर सेंटरचा जर आपण या ठिकाणी बघितलं, नागपूर सेंटरला एका दिवशी जवळपास 100 मुलं बोलावले होते, 100 पैकी 80 मुलं येत आहे आणि 20 मुलं गैरहजर राहतात आणि 80 पैकी जे 10 मुलं जे उंची आणि छातीमध्ये कटत आहे 10च्या आसपास, ठीक आहे। उरले 70 मुले, तर 70 पैकी जवळपास 50 मुलं रनिंग काढत आहे किंवा 45 मुलं रनिंग काढत आहे आणि बाकी 20 ते 25 मुलं रनिंगमध्ये कटत आहे। तर हे झालं जे नागपूर सेंटरचं। त्याचबरोबर लातूर सेंटरचं जर बघितलं तर लातूर सेंटरला जवळपास जे या ठिकाणी 80 विद्यार्थी लातूर सेंटरला सुद्धा येत आहे आणि 80 पैकी सुद्धा जवळपास 10 ते 15 विद्यार्थी या ठिकाणी उंची छातीमध्ये कटत आहे लातूर सेंटरला आणि उंची छातीमध्ये कटल्यानंतर त्या ठिकाणी उरले जवळपास 70 विद्यार्थी, ठीक आहे, 65-70 विद्यार्थी। तर यामधले सुद्धा रनिंगमध्ये 20 विद्यार्थी कटत आहे आणि 40 मुलं रनिंग त्या ठिकाणी काढत आहे, ठीक आहे। त्याचबरोबर आपण या ठिकाणी जर या ठिकाणी बघितलं, ठीक आहे, तर जे नाशिक रायगड सेंटर आहे, तर रायगड सेंटरमध्ये सुद्धा एका दिवशी 100 मुलं ते बोलवत आहेत आणि 100 पैकी जवळपास 70 मुलं रायगडला या ठिकाणी हजर राहतात आणि गैरहजर 30 मुलं या ठिकाणी राहतात आणि 70 पैकी उंची छातीमध्ये 10 विद्यार्थी कटत आहे, राहिले 60 विद्यार्थी। तर 60 पैकी सुद्धा जवळपास 30 विद्यार्थी रनिंग काढत आहे, 30 मुलं रनिंगमध्ये फेल होत आहे, ठीक आहे। जवळपास 30 मुलं या ठिकाणी ग्राउंड काढत आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी जर पुणे तळेगावचं बघितलं, पुणे तळेगावचं जर ग्राउंडचं जर आपण बघितलं तर
पुणे तळेगावला टोटल 100 मुले एका दिवशी बोलावले जातात आणि 100 पैकी जवळपास या ठिकाणी 63 किंवा 64 विद्यार्थी हजर राहतात आणि बाकीचे गैरहजर राहतात, म्हणजे 36 विद्यार्थी गैरहजर राहतात आणि या मधले सुद्धा जवळपास उंची शाखेमध्ये 10 विद्यार्थी कटत आहेत, तर उरले जवळपास 50-52 विद्यार्थी, तर 50-52 विद्यार्थी मधले सुद्धा जवळपास 40 विद्यार्थी या ठिकाणी रनिंग काढत आहे आणि बाकी या ठिकाणी कटत आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी नाशिकचं जर बघितलं, नाशिक सेंटरला, तर नाशिक सेंटरला काय होतं, एका दिवशी 100 मुले त्यांनी बोलावले, तर 100 पैकी जवळपास नाशिक सेंटरला 80 मुलं त्या ठिकाणी येत आहे. ठीक आहे. आणि 80 मुलं आल्यानंतर त्यापैकी जे उंची शाखेमध्ये जवळपास 11 ते 15 विद्यार्थी त्या ठिकाणी कटत आहे. ठीक आहे. तर उरले त्या ठिकाणी जवळपास 70 विद्यार्थी, 70 किंवा 65 विद्यार्थी, तर त्यामधले सुद्धा जवळपास 30 मुले रनिंग काढत आहे आणि 30 मुलं जे आहे कटत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे जे आहे या ठिकाणी नाशिक सेंटरला मुले कटत आहे. त्यानंतर आपण बघितलं CISF कॅम्पचं, तर CISF कॅम्प मुंबईला काय होत आहे, तर CISF कॅम्प मुंबईला एका दिवशी 100 मुलं त्यांनी बोलावले जात आहे आणि 100 पैकी जवळपास या ठिकाणी 68च्या आसपास मुलं या ठिकाणी हजर राहत आहे आणि गैरहजरचा जर आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी 30 विद्यार्थी गैरहजर राहत आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी बघितलं तर टोटल उंची आणि छातीमध्ये सुद्धा जवळपास 10 विद्यार्थी या ठिकाणी कटत आहे आणि टोटल या ठिकाणी जवळपास 58 विद्यार्थी ते रनिंगसाठी सोडत आहे आणि 58 पैकी सुद्धा जवळपास 28 विद्यार्थी रनिंगमध्ये कटत आहे आणि 30 मुलं या ठिकाणी ग्राउंड काढत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो CISF कॅम्प मुंबईचा चालू आहे आणि 5 किलोमीटर रनिंगला भरपूर मुलं या ठिकाणी फेल होत आहे. ठीक आहे. तर 5 किलोमीटर जसं म्हणसान तसं जे विद्यार्थी मित्रांनो सोपं नाही, कारण की 5 किलोमीटर रनिंगला सुद्धा खूप म्हणजे मेहनत लागते, कारण की भरपूर मुलं 5 किलोमीटर रनिंगला काढतात, कारण की जे पण विद्यार्थी हुशार असते तर त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकल जास्त नसते. ठीक आहे. आणि तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, तर 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्ही जे आहे पायाला बाम वगैरे त्या ठिकाणी लावा, जेणेकरून आपले पाय त्या ठिकाणी बसू अकळले राहते, तर तेवढं जे हे होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग मारायची जे आहे हे तुम्हाला शूजवर धावायचं आहे, बिना शूजचं तुम्ही धावू नका, कारण की कोणकोणत्या सेंटरला रोड आहे, कोणकोणत्या सेंटरला कसं आहे खड्डे जे कुठं ना कुठं ग्राउंड आहे. ठीक आहे. तर म्हणजे सांगायचं एवढंच की कोणकोणत्या ठिकाणी चांगलं सुद्धा ग्राउंड आहे आणि काही ठिकाणी वाईट सुद्धा ग्राउंड आहे. ठीक आहे. तर शूजनंच तुम्ही या ठिकाणी धावा, बिना शूजचे जर धावसान तर तेवढेच तुमच्या पायामध्ये जे आहे या ठिकाणी इंजरी होणार आहे. तर 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला थांबायचं नाही, पहिली चूक हे तुम्हाला करायची नाही. भरपूर मुले हे चुका करत आहे. 5 किलोमीटर रनिंग स्टार्टिंगलाच एकदम फास्टमध्ये होळत आहे, म्हणजे 2-3 किलोमीटर, आणि 2-3 किलोमीटर झाल्यावर मुलं त्या ठिकाणी थांबत आहे. तर तुम्हाला सांगतो 5 किलोमीटर रनिंग तुम्ही एकपरी स्टेपनं त्या ठिकाणी धावा, स्लो जरी तुम्ही धावले तरी चालते, पण कसं एकदम फास्टमध्ये त्या ठिकाणी होऊ नका, कारण की पहिले जर तुम्ही पूर्ण दम त्या ठिकाणी काढला तर नक्कीच समोर आपला दम त्या ठिकाणी टिकणार नाही. ठीक आहे. तर मीडियममध्ये तुम्ही त्या ठिकाणी रनिंग चालू द्या, एकदम स्लो पण नका चालू द्या, एकदम मीडियम मध्ये रनिंग त्या ठिकाणी चालू द्या. आणि 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला मागं पाहायचं नाही. ठीक आहे. तर 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्ही जर मागं पाहिलं तर आपल्याला सुद्धा वाटते पोरं त्या मागं थांबलेले राहते, तर आपल्याला सुद्धा वाटते की बा पोरं या ठिकाणी थांबलेले आणि आपणही या ठिकाणी थांबलं पाहिजे. तर 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला मागं या ठिकाणी पोहू नका, एकदम सरळ चालू झाले तर सरळच त्या ठिकाणी चालू द्या. ठीक आहे. तर ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, ह्या चुका तुम्हाला करायच्या नाही आणि 5 किलोमीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला थांबायचं नाही आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो SSC GD भरतीचा ग्राउंड झाला 28 सप्टेंबरला. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे SSC GD भरतीबद्दल. ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी तर थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.